जामनेर शहरात कायदा आणि सुव्यवस्था किती ढासळली आहे याचे धक्कादायक उदाहरण 29 एप्रिल 2026 रोजी समोर आले. नगर परिषदेच्या कार्यालयासमोर आणि पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उंच तिरंगाजवळील वडाच्या झाडाची छाटणी करून तोडण्यात आले. विशेष म्हणजे हा प्रकार मध्यरात्री नव्हे तर सायंकाळी 6 ते रात्री 9 या गर्दीच्या वेळेत घडला, जेव्हा परिसरात मोठी वर्दळ असते. इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी एवढ्या वेळेत झाड छाटले जाते, मात्र यासाठी परवानगी घेतली होती का छाटली याबद्दल कोणालाही काही कल्पना नव्हती. प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला याची खबर लागत नाही, हे गंभीर दुर्लक्ष मानले जात आहे. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे आरोपी अदृश्य राहतात. या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. जर नगर परिषद आणि पोलीस ठाण्याच्या जवळच असे प्रकार होत असतील तर सामान्य नागरिकांनी विश्वास कोणावर ठेवायचा? केशव किरण बहुउद्देशीय संस्थासह वृक्षप्रेमींनी संताप व्यक्त करत प्रशासनाला जाब विचारला आहे. नगर परिषद वृक्षकर वसूल करत असताना झाडांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप होत आहे. यापूर्वीही सूचना देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करून दोषींना अटक करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही वृक्षतोड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच केल्याचा आरोपही समोर आला असून यावर अद्याप प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. आता तरी प्रशासन जागे होऊन दोषींवर कठोर कारवाई करते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नेमकी काय घटना आहे आणि काय मागणी? घटना अशी घडली, काल रात्री मी जळगावून आलो 9:30 वाजता. तेव्हा मला हे वडाचं झाड जे आम्ही 2022 साली लावलेलं होतं, 4-5 वर्षाचं झाड होतं लावलं तेव्हा. आता ते जवळपास 9 ते 10 वर्षाचं झाड असेल. ते मला कापलेलं इथे दिसलं. मी काल काही आमचे मित्र नगरसेवक यांना फोन लावले, त्यांनी चौकशी केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की नगरपालिकेमार्फत हे झाड तोडलेलं नाहीये, कोणीतरी दुसऱ्यानेच तोडलेलं आहे. सकाळी आम्ही काही वृक्षप्रेमी पर्यावरणप्रेमी नगरपालिकेत साहेबांना भेटलो. ते पण म्हणाले की माझी परवानगी घेतलेली नाहीये आणि नगरपालिकेने हे झाड तोडलेलं नाहीये. आम्ही खाली आलो. नगरपालिकेतील एक शिपाई होते, त्यांना भेटलो. अख्तर नावाचे ते शिपाई आहे. त्यांना आम्ही मुद्दाम विचारलं की हे झाड का कापलं तुम्ही? तेव्हा सांगितलं की नगरपालिकेने सांगितलं की 1 मेला झेंडावंदन आहे, झेंड्याला चढवताना किंवा उतरताना फांदीमध्ये कदाचित झेंडा अडकू शकतो, म्हणून आम्ही फक्त 2 फांद्या छाटल्या. आता आपण हे झाड बघून घ्या, याच्या 2 फांद्या छाटलेल्या आहे का पूर्ण झाड छाटलेलं आहे, आणि झेंड्याची दिशा कुठे आहे आणि झाडाच्या कुठल्या दिशेने फांद्या छाटलेल्या आहे. असंच 26 जानेवारीला सुद्धा इथे बाजूला पिंपळाचं झाड होतं. झेंड्याचं नाव करून ते पिंपळाचं झाड सुद्धा काढण्यात आलं. पुढे कडुनिंबाचं आणि गुलमोहरचं एक झाड होतं, 2 झाडं. मागच्या वर्षी ते तुळशी वृंदावन काहीतरी होणार होतं, त्या निमित्तानं ते 2 झाडं काढून टाकले. तुळशी वृंदावनाची नंतर जागा बदलण्यात आली. पर्यावरणप्रेमी वृक्षप्रेमी तळमळीने झाडं लावताय. 5 ते 6 वर्ष दुकानदार वृक्षप्रेमी आम्ही या झाडांना सतत पाणी टाकून उन्हाळ्यामध्ये ही झाडं वाढवतोय. आज तिची सावली आपण बघू शकता, इथे बाजूला सगळ्या गाड्या झाडांमध्ये लागलेल्या आहे. तर एवढे कष्टाने आम्ही झाडं जगवतोय. झाडं जगवण्याचं वाढवण्याचं काम नगरपालिकेचं आहे. नगरपालिका प्रत्येक घरातून 94 रुपये वृक्षकर घेते, पण नगरपालिकेचं कुठेही झाड संगोपनाचं काम आम्हाला दिसत नाही. म्हणून आम्हाला सांगताना बोलताना वाईट वाटतंय की वृक्ष संगोपनाचं काम जामनेर नगरपालिका करत नाहीये. जामनेर नगरपालिकेच्या समोरच हे झाड आहेत, हे टिकवण्याचं काम नगरपालिकेचं आहे. जर झेंडा चढवताना किंवा उतरताना अडचण होते तर समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तिथे आपण झेंड्याची जागा बदलवू शकतो. झेंड्याच्या निमित्ताने आज 5 झाडं काढले. आज ते वाचवता आले असते जर झेंड्याची फक्त जागा बदलवली असती. आज आपण गटारी पुन्हा करतोय, रस्ते खंदतोय, किती पैसा आपला वाया जातोय. फक्त झेंड्याची जागा बदलण्याचा तेवढा खर्च वाढेल, पण ते 5 झाडं पुन्हा वाढू शकता, एवढी आमची विनंती आहे. आणि ज्या कोणी व्यक्तीने नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचं ते काम आहे की ते फांद्या छाटण्याचं काम किंवा झाड तोडण्याचं काम, तर त्याच्यावर सक्त कारवाई करण्यात यावी. वृक्षतोडी अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. आणि आम्ही वारंवार नगरपालिकेला सांगितलेलं आहे की एक जाहिरात करा, जामनेरमध्ये एक जाहिरात फिरवा की जो कोणी वृक्षतोड करेल त्याला कठोर कारवाई करण्यात येईल, किंवा नगरपालिकेची परवानगी घेतल्याशिवाय कोणालाही वृक्षतोडीचा अधिकार नाहीये. एवढीच आमची मागणी आहे. आज आपण 45 डिग्री तापमान जामनेरमध्ये अनुभवतोय, याचं कारण फक्त वृक्षतोड आहे, दुसरं काही नाही. वृक्ष वाचले पाहिजे, पृथ्वी वाचली पाहिजे,
यासाठीच आमचा प्रयत्न आहे. आमचा वैयक्तिक तिच्यात कुठलाही उद्देश नाही किंवा स्वार्थ नाही. धन्यवाद.